श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. काल 12वी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर झाला. यानंतर बोर्डाने अचानक मोठा निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे. मराठी पेपर होण्याच्या आधी चिंता वाढलेली आहे. नेमका काय विषय आहे, काय प्रकरण आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स सर्व मिळत राहतील. त्याचप्रमाणे IMP प्रश्न हवे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आणि नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड केलं नसेल तर आता लगेच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. काल आपला इंग्रजीचा पेपर जवळपास सर्वच आले होते प्रश्न. रायटिंग स्किल पासून ॲप्रिसिएशन, नोवेल्स, त्याचप्रमाणे अपील, ईमेल रायटिंग सर्व टॉपिक आपले आले होते. त्यामुळे आत्ताच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तर नेमकं प्रकरण काय हे तुम्हाला मी सांगतो. तर मित्रांनो, हे माझ्याकडे ज्या प्रश्नपत्रिका अशा दिसत आहेत तुम्हाला, त्या बघा एवढ्या प्रश्नपत्रिका आहेत. या सर्व अशा प्रश्नपत्रिका तुम्हाला सरावासाठी देखील मिळतील. आणि जे परीक्षेत येणारे IMP प्रश्न बरं का, परीक्षेत येणारे फिजिक्स असेल, बायोलॉजी असेल, मॅथ्स असेल, त्याचप्रमाणे OC असेल, SP असेल, BK असेल, मॅथ्स असेल, BK कॉमर्स मधला, 10वीचं सेमी इंग्लिश, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम सर्व विषय टोटल आपले प्रश्न 100% येणार आणि येणार. लवकरात लवकर कोर्स खरेदी करा किंवा नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा आणि दिलेल्या नंबरवर संपर्क करा. बोर्डाने आता तुम्हाला दिसत असेल विद्यार्थ्यांचे अभिप्राय पण वाचा येते. विद्यार्थ्यांनी मला काय रिप्लाय दिलेला आहे पहिला पेपर झाल्यावर. आता बघा, बोर्डाने या वर्षी एकदम स्ट्रिक्ट केलेलं आहे. पहिलीच बातमी बघा, पहिल्याच पेपरला बोर्डाने विद्यार्थ्याला केले रेस्ट तिकीट. म्हणून तुम्ही कॉपीच्या भानगडीत पडू नका. रेस्ट तिकीट केलेलं आहे. जवळपास महाराष्ट्रात अमरावती, बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर आणि हिरवा खुर्द या ठिकाणी कॉपी प्रकरण घडलेले आहेत. जवळपास 350-400 मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि काही ठिकाणी तर आता मुन्नाबाई स्टाईलने जी कॉपी केली होती त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे. 19 जणांविरुद्ध कठोर कारवाईचा प्रस्ताव आहे. याच्यामध्ये स्टाफ पण आहे, म्हणजे त्या शाळेचा जो स्टाफ आहे, तिथले जे शिक्षक आहेत त्यांचा देखील समावेश आहे. म्हणजे भरारी पथक आणि बैठे पथक त्यांच्यावर पण कारवाई केलेली आहे. म्हणजे डायरेक्ट तहसीलदार व्हिजिट करतायत. आणि तहसीलदारांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे, कोणत्याही प्रकारे परीक्षेत कॉपी करू नये. कोणी विद्यार्थी कॉपी करताना आढळल्या, विद्यार्थ्यासोबत परीक्षा केंद्र प्रमुख, ऐका, परीक्षा खोलीवर पर्यवेक्षक आणि बैठे पथक जे असेल त्याच्यावर देखील आम्ही कारवाई करू. तुम्हाला इथं बातमी दिसत असेल, त्यामुळे तुम्ही त्या अभ्यासाच्या नादीला लागा. आणि ह्या वेळेस तुम्ही आता कुठे शिकत बसताल, युट्यूबवर व्हिडिओ बघत बसताल, शिकण्याचा वेळ नाहीये मुलांनो. IMP प्रश्न घ्या, ठराविक प्रश्न घ्या आणि तेच प्रश्न अभ्यास करा. हीच वेळ आहे ती. आता जास्त विचार करू नका. तुम्ही क्लासेससाठी एवढे पैसे लावलेले असतात. आता तुम्हाला हा कोर्स आलेला आहे गरिबांसाठी, गरीब मुलांसाठी. नाना फाउंडेशन ऍप आलेला आहे. कुठलाच विद्यार्थी नापास होणार नाही, सर्वच विद्यार्थी पास होतील, कारण नाना फाउंडेशन आहे. दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करा. आणि काही ठिकाणी तर काय प्रकार घडलेले आहेत की छत्रपती संभाजीनगर मध्ये विद्यार्थी थेट बाजूला एकमेकांच्या बसून पेपर लिहित होते, त्यामुळे तिथे देखील कारवाई करण्यात आलेली आहे. बीडच्या चौसाळा येथे कारवाई करण्यात आलेली आहे. यामुळे बोर्डाने आता निर्णय चेंज केलेला आहे. बोर्डाने काय निर्णय घेतलेला आहे अंतिम, व्हिडिओला लाईक करत चला. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वरनारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे. आता बोर्डाने काय निर्णय घेतला यामुळे, तर बोर्डाने सांगितलेलं की कठोर कारवाई करू. विद्यार्थ्यांना डायरेक्ट रेस्ट तिकीट केलेलं आहे, पहिलं होत नव्हतं असं. त्याचप्रमाणे बैठे पथक, भरारी पथक यांच्यावर कारवाई करणार आहेत. केंद्र प्रमुखावर कारवाई करणार आहेत. केंद्राची मान्यता रद्द करणार आहेत. आणि आता भरारी पथक आणि बैठे पथक यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे मराठीचा पेपर इंग्रजीपेक्षा पण अवघड होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये याआधी 7 भरारी पथक आणि 4 बैठे पथक असायचे. आता प्रत्येक तालुक्यात 10 भरारी पथक आणि जवळपास 6 ते 7 बैठे पथक असणार आहेत. पोलीस बंदोबस्त देखील वाढणार आहे. आणि त्या कमिटीमध्ये जवळपास तहसील अधिकारी, शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, शिक्षक यांचा समावेश असणार आहे. अभ्यासाला लागा. दिलेल्या नंबरवर फोन करा मुलांनो. आज तुम्हाला चांगले प्रश्न मिळतील, तेच प्रश्न अभ्यास करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.